वसई नवघरच्या वाहतूक कोंडीवर मोठा दिलासा. 30 मीटर रुंदीच्या प्रस्तावित रस्त्याची आयुक्त पृथ्वीराज बीपी यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी. वसई पूर्वेतील नवघर परिसरात दिवसेंदिवस भीषण बनत चाललेल्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर अखेर ठोस पावले उचलली जात असल्याचे चित्र समोर आले आहे. विकास आराखड्यातील 30 मीटर रुंदीच्या प्रस्तावित रस्त्याच्या जागेची वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त पृथ्वीराज बीपी यांनी लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष पाहणी करत नागरिकांना मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न केला. या पाहणीमुळे अनेक वर्षांपासून रखडलेल्या रस्ते प्रश्नाला गती मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे. नवघर पूर्व परिसरात गेल्या काही वर्षांत औद्योगिक आणि व्यावसायिक विकास झपाट्याने वाढला आहे. मोठमोठ्या औद्योगिक आस्थापना, गोदामे, व्यापारी संकुले आणि वाढती लोकसंख्या यामुळे या परिसरातील वाहतुकीचा ताण प्रचंड वाढला आहे. मात्र विकासाच्या तुलनेत रस्ते सुविधांचा विस्तार न झाल्याने नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीच्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागत आहे. सकाळ आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून नागरिकांचा मौल्यवान वेळ वाहतूक कोंडीत वाया जात आहे. या गंभीर समस्येच्या निराकरणासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, व्यापारी, औद्योगिक क्षेत्रातील प्रतिनिधी आणि नागरिकांकडून गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. अखेर महानगरपालिकेने या प्रश्नाची गंभीर दखल घेत प्रस्तावित 30 मीटर रुंदीच्या रस्त्याच्या कामाला गती देण्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष पाहणी केली. स्थळ पाहणीवेळी महापौर अजीव पाटील, माजी महापौर नारायण मानकर, स्थायी समिती सभापती प्रवीण शेट्टी, सभागृह नेते प्रफुल्ल साने, माजी विरोधी पक्षनेते विनायक निकम, माजी नगरसेविका किरण चेंदवनकर तसेच संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रस्तावित रस्त्याच्या कामातील संभाव्य अडथळे, भूसंपादनाची प्रक्रिया, उपलब्ध जागा, वाहतूक व्यवस्थेवरील परिणाम आणि प्रकल्पाच्या अंमलबजावणी संदर्भात सखोल चर्चा करण्यात आली. महानगरपालिका आयुक्त पृथ्वीराज बीपी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना रस्त्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. यासोबतच सध्याचा विद्यमान रस्ता अरुंद असल्याने त्याच्या रुंदीकरणासाठी वन विभाग, महावितरण आणि इतर शासकीय विभागांच्या जागांची संयुक्त पाहणी करण्याचेही नियोजन करण्यात येत आहे. नवघर पूर्व परिसरात दररोज मोठ्या प्रमाणावर माल वाहतूक तसेच प्रवासी वाहतूक होत असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न अधिकच गंभीर बनत चालला आहे. औद्योगिक वाहनांमुळे अरुंद रस्त्यांवर सतत ताण निर्माण होत असून अपघातांचा धोका देखील वाढत आहे. अशा परिस्थितीत प्रस्तावित 30 मीटर रुंदीचा रस्ता पूर्ण झाल्यास नागरिक, व्यापारी आणि औद्योगिक क्षेत्राला मोठा दिलासा मिळणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. दरम्यान उपलब्ध जागेचा वापर एक दिशा मार्गिका किंवा पर्यायी वाहतूक व्यवस्थेसाठी करता येईल का याचाही सखोल अभ्यास महानगरपालिकेमार्फत केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे भविष्यात नवघर परिसरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुसूत्र आणि गतिमान करण्याच्या दृष्टीने प्रशासन गंभीर असल्याचे संकेत मिळत आहेत. नवघरच्या वाहतूक कोंडीने त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी ही पाहणी केवळ औपचारिकता नसून अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आशेचा एक नवा किरण मानला जात आहे.